रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिड टाउन आयोजित कार्निवल रोटरी उत्सव 2024 विविध नाविन्यपूर्ण उद्योजकांसाठी सुवर्ण संधी। तारीख आहे 23, 24, 25 फेब्रुवारी पर्यंत। सर वाट कसली बघतात? स्टॉल बुकिंग साठी आजच कॉन्टॅक्ट करा। पिंपळगाव बसवंत येथे बनावट डिमांड ड्राफ्ट बनवून ॲक्सिस बँकेला 3.5 कोटींचा गंडा लावला। कोण कशा गंडा लावेल व कशी फसवणूक करेल हे सांगता येत नाही। तसेच पिंपळगाव बसवंत येथील एका व्यापाऱ्याने थेट बँकेचीच फसवणूक केली आणि ती पण 3.5 कोटींची। याबाबत चांगलीच चर्चा शहरात रंगली आहे। पिंपळगाव बसवंत येथील अनिकेत मुंदडा या तरुण व्यापाऱ्याने बनावट डिमांड ड्राफ्ट तयार करून ॲक्सिस बँकेच्या शाखेला 3.5 कोटी रुपयांचा गंडा घातला आहे। एके ट्रेडिंगचा मालक असलेल्या अनिकेत श्रीनिवास मुंदडा हा घोटाळा करून फरार झाला आहे। एके ट्रेडिंगच्या माध्यमातून व्यवसाय करणारा अनिकेत मुंदडा व त्याचे साथीदार राजू, मथुराज व विश्वास यांनी 8 दिवसांपूर्वी बनावट डिमांड ड्राफ्ट तयार केले। पिंपळगावच्या महामार्गावरील ॲक्सिस बँकेत डिमांड ड्राफ्टच्या साहाय्याने 3.5 कोटी रुपये काढून पोबारा केला। मुंदडा व त्यांच्या टोळीने दिलेला त्याच क्रमांकाचा डिमांड ड्राफ्ट बंगळूरच्या शाखेत सादर केला आहे। त्यावेळी हा घोटाळा बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला। ॲक्सिस बँकेचे शाखा व्यवस्थापक नितीन राजेंद्रनाथ बाली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुंदडा व त्यांच्या 3 साथीदारांविरोधात पिंपळगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे। पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे।